श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 5. तुकाराम महाराज सांगतात, नव्हे आराणूक संसार हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ माझ तसे. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. तुका म्हणे आत्महत्यारा रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. संसार प्रपंचामध्ये इतके लडबडून गेलात की तूच तुझा आत्महत्यारा झालास, तूच तुझा नाश करून घेतोस. स्वतःचा खून करतो आहेस, स्वतःला ठार मारतो आहेस, कारण तुझा जन्म जो झालेला आहे ना, तो ईश्वराच्या दर्शनाकरता झालेला आहे. मनुष्य जन्माचा हेतू काय? पण या संसार प्रपंचाला आपला मानून, या देहाला आपला मानून, या देहाचं कौतुक, या संसार प्रपंचाचं कौतुक इतकं आपण करत राहतो की पुन्हा पुन्हा ठेचा खात राहिलो. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. सुख मिळालं नाही, खूप ओढाताण झाली, खूप फजिती झाली. याचं खरं कारण या संसार प्रपंचामध्ये जे नाशिवंत आहे ते आपण आयुष्यभर सांभाळीत बसलो. जे अशाश्वत आहे त्याचाच हव्यास धरला, जे असत्य आहे त्यालाच आपण सत्य मानून बसलो, आणि जे बहिरंगानं आकर्षक दिसतं, सुंदर दिसतं, त्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा फापट पसारा आपल्या भोवताली उभा करण्याचा प्रयत्न केला. परिणामी अंतरंगामध्ये अतृप्ती आणि असमाधान यांनाच थारा मिळाला. परमेश्वर कधी दिसलाच नाही. संसार प्रपंचानं सुख दिलं नाही. जुन्या काळामध्ये एक कथा वाचली होती, इंग्रजी. सिसिफस नावाचा एक राजा होता. त्यानं आयुष्यात खूप पापं केली आणि देव एकदा त्याच्यावर चिडला. आता राजा हा काही झालं तरी ईश्वराचा अंश आहे. त्याला वेळीच जाऊन सावध करण्यासाठी देव त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, तुझ्या जीवनामध्ये तू इतकी पापं केली आहेस, इतके अनर्थ केलेस, तुला आत्ताच शिक्षा देतो. जर तुला तुझ्या आयुष्याचं मोल कळत नसेल तर तुला शिक्षा केली पाहिजे. तुला मुक्ती मिळणार नाही, तुला समाधान मिळणार नाही. सांगतो ती शिक्षा भोगलीस आणि तिच्यामध्ये उत्तीर्ण झालास तर तुला कुठेतरी सुखाचा एखादा कण मिळण्याची शक्यता. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. म्हणून मग देवानं काय केलं, एक मोठा डोंगर होता. डोंगराच्या पायथ्याशी एक शिळा होती. म्हणाला, ही शिळा ढकलत ढकलत पार शिखरापर्यंत न्यायची, आणि शिखरावर नेऊन ती शिळा स्थिर केलीस की मग असं समज की तुझं पाप संपलं. मग तुला सुख मिळेल, समाधान मिळेल. राजा म्हणाला, त्यात काय अवघड आहे, उद्यापासून सुरुवात करतो. आणि दुसऱ्या दिवसापासून राजा ती शिळा ढकलत ढकलत वर शिखरापर्यंत न्यायचा. आता ती शिखरावर जाणार, तिथं स्थिर राहणार असं त्याला वाटतंय. तोच त्याचा पाय घसरायचा, ती शिळा, तो राजा घसरत घसरत खालपर्यंत यायचे. किती प्रयत्न केले, किती दिवस प्रयत्न केले, काहीही उपयोग झाला नाही. एक दिवस त्या शिळेखाली सापडूनच तो राजा मरण पावला. संसार प्रपंच सुखी करण्याचे आपले सगळे प्रयत्न त्या राजाच्या प्रयत्नासारखेच नाहीत का? संसार प्रपंचाच्या खाली चिरडून आपण नाहीसे व्हायला लागलोत. याचं भान कधी येतं का आपल्याला? येत नाही. परमार्थातलं पहिलं सूत्र सांगितलंय समर्थांनी, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, या नाव मुमुक्षु. प्रपंचाचा स्वार्थ फार वाढवू नका. हव्यास परमार्थाचा धरा.
प्रपंचाचा हव्यास धरू नका. जीवनामध्ये काही मिळवायचं, प्राप्त करायचं असेल तर सज्जनांची संगती ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे संतांच्या संगतीनं कुठेतरी सन्मार्गाची दिशा तुम्हाला दिसेल, प्रकाश दिसेल. संसार प्रपंचामध्ये माणसं एवढासुद्धा विवेक करत नाहीत, ही शोकांतिका आहे. भक्ती माता बुडविली, शांती विश्रांती मोडली, मूर्खपणे म्या बिघडविली, सद्बुद्धी सद्वासना. आयुष्यभर माझी सद्बुद्धी मी वाकड्यात न्यायचा प्रयत्न केला आणि सद्वासनांना दुर्वासनेत बुडवण्याचा प्रयत्न केला. परिणाम एवढाच झाला, भक्ती माता बुडविली. भक्ती भक्ती म्हणतात, त्या भक्तीचं श्रेष्ठपण कधी कळलंच नाही. तिचा अभेर केला, ती बुडवून टाकली. शांती विश्रांती मोडली. जी शांती मला पाहिजे होती ती मी माझ्या वागण्यानंच मोडून टाकली. मूर्खपणे म्या बिघडविली. मूर्खपणा केला आयुष्यभर आणि सद्बुद्धी सद्वासना त्या बिघडवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं वर्णन करून समर्थ मुद्दाम सांगतायत, पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मुमुक्षु. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.